आता जर बघतो ना, तर या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय झालेली आहे. तर आपला बॉट जसंही आपल्याला बाय सिग्नल देईल ना, या ठिकाणी आपण काय करतोय, बिटकॉइनला लाँग करतोय. बिटकॉइनला लाँग करायचं कारण मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी काय झालं होतं, बिटकॉइन हा साइडवेज झाला होता. साइडवेज झोनमध्ये आपण ट्रेड नाही करायचा, हे आपल्या सेटअपनुसार ठरलेलं असतं. त्याच्यामुळे मी या ठिकाणी एंट्री नाही केलेली. या ठिकाणी एंट्री आता मी काय करणार, एक इम्पल्सिव्ह किंवा आपण बोलू शकतो प्रायमरी मूव्ह जनरेट झालेली. त्याच्यामुळे आता व्हॉलॅटिलिटी थोडी इन्क्रीज झाली. मग आता आपल्याला टार्गेट किंवा रिस्क इन रिवॉर्ड फिक्स या ठिकाणी भेटू शकतात. मग आपण काय करतो या ठिकाणी, सेल सिग्नल न घेता या ठिकाणी ना सपोर्ट बिकम रेसिस्टन्स बिकम सपोर्ट. तर या ठिकाणी मी काय करतोय, बिटकॉइन बाय करतोय. जसे आपला बॉट आपल्याला बाय करायला सांगाल ना, तर आपण काय करतो या ठिकाणी एंट्री करतोय. तर मी काय करणार या ठिकाणी, थोडंसं कमी लॉटनीच एंट्री करतोय सुरुवातीला. आपल्या नेहमीप्रमाणे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर या ठिकाणी मी काय केलं, एंट्री केलेली आहे. त्याचं आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट सेट करून घेऊ. 1:1 च्या रेशोने त्याचं स्टॉप लॉस आणि टार्गेट असणार आहे आपलं. बिटकॉइन बराच व्होलेटाईल झाला होता काल. न्यूज ड्रिव्हन असल्यामुळं काय झालं, तो थोडासा आहे ना, असा व्होलेटाईलच ट्रेड करत आहे आणि 1:1 च्या रेशोने जर बघितलं ना, तर आपण अशा प्रकारे आपलं टार्गेट आणि स्टॉप लॉस या ठिकाणी आपण सेट करतो. आता जर बघतोय ना, तर आपला जो प्रॉफिट आहे ना, तो ₹200, ₹300, ₹500, ₹600 अशा प्रकारे आपल्याला दिसतोय. आणि ते जर निफ्टीचं बघतोय ना, निफ्टीचं मी तुम्हाला एक ट्रेड या ठिकाणी जर निफ्टी बघतोय ना, निफ्टी अप ट्रेंड चॅनलसाठी काय झाली होती, आयडेंटिफाय झाली होती. अप ट्रेंड चॅनलसाठी या ठिकाणी मी तुम्हाला 49,000च्या कॉलमध्ये एंट्रीसुद्धा करायला लावली होती. आणि तेच जर बघितलं ना, या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर, आपला जो ग्रुप आहे ना, या ग्रुपवर आपल्याला मी तुम्हाला एंट्री करायला सांगितली होती. ॲट द 10 वाजून 10 वाजून 6 मिनिटांनी तुम्हाला एंट्री करायला सांगितली होती. ते जर बघता ना तुम्ही, तर एक 670च्या लेवलनी मी तुम्हाला आय थिंक एंट्री करायला लावली होती. आणि त्याचं टार्गेट जर बघितलं ना, ₹707 म्हणजे अराउंड 12-13% या ठिकाणी आपण ऑन डिप्लॉय प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. टार्गेट रिस्क अँड रिवॉर्ड हाच ठेवला पाहिजे. याचं कारण देखील आहे माझ्याकडं. कारण जर बिटकॉइन तुम्ही ट्रेड करत असाल ना, बिटकॉइनमध्ये डेफिनेटली टार्गेट आणि स्टॉप लॉस मोठे ठेवू शकता तुम्ही. पण जर तुम्ही इंडियन मार्केट किंवा बँक निफ्टी ट्रेड करत असाल ना, तर 1:1च्या रेशोनी त्यात 10% स्टॉप लॉस 10%च्या टार्गेटने आपण काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवून या ठिकाणी ट्रेड केले पाहिजे. तर अशा प्रकारे आपला जो आहे ना बिटकॉइनचा ट्रेड, या ठिकाणी रनिंग होतोय. सध्या रन आहे ₹700, 600, ₹700, 700, 800 या ठिकाणी असा प्रॉफिट दिसतोय. तर सध्या बघतोय ना, या ठिकाणी आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. मी रेकॉर्डिंग नाही करू शकलो. आपली एंट्री ना आपण या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर जर बघतोय ना, तर आपलं सध्या या ठिकाणी आपण टार्गेट ठेवलं होतं आणि या ठिकाणचा आपण स्टॉप लॉस ठेवला होता. मी तुम्हाला ना आपल्या एक्सचेंजच्या याच्यामध्ये ट्रेड क्लोजमध्ये दाखवतो. या ठिकाणी आपण आहे ना टार्गेट बुक करू शकलो आहे. ₹2700 आपण टार्गेट ठेवलं होतं. ₹2700 आपण या ठिकाणी पहिल्याच ट्रेडमध्ये बुक करू शकलेलो आहे. तर ₹2764 या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट जनरेट झालेलं दिसतोय. बिटकॉइनला आपण काय केलं होतं, लाँग केलं होतं. लाँग करण्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं होतं. रेसिस्टन्स बिकम सपोर्ट. ओके. तर हा जो क्रिएट झाला होता ना, हा रेसिस्टन्स क्रिएट झाला होता. म्हणजे असं बोलू शकतो की या ठिकाणी काय झालं होतं, या ठिकाणी सप्लाय क्रिएट झाला होता. ऑलराईट. बिटकॉइन या ठिकाणी काय होत होतं, सप्लाय होत होता. म्हणजे कन्सॉलिडेशन बोलू शकता. आणि या ठिकाणी डिमांड क्रिएट झालं होतं. मी तुम्हाला डिमांड आणि सप्लायची एका मिनिटामध्ये कन्सेप्ट समजून सांगतो. या ठिकाणी डिमांड कंप्लीट झालं, डिमांड आयडेंटिफाय झालं होतं. या ठिकाणी सप्लाय आयडेंटिफाय झाला होता. जसंही बिटकॉइन ह्या लेवलला यायचं ना, कोणीतरी मोठी क्वांटिटी या ठिकाणी शॉर्ट मारायचं आणि बिटकॉइन काय व्हायचं, अगेन खाली जायचं. या ठिकाणी जशी बिटकॉइन ट्रेडला यायचा ना, तसंही काय व्हायचं, या ठिकाणी बॉट व्हायचा किंवा लोक काय करायचे, त्याला बाय करायचे. या ठिकाणी बाय 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 करायचे आणि अगेन प्राईस काय करायची, ते वरती ढकलायचे. मग आता प्रॉब्लेम, एक सिनेरिओ असा क्रिएट झाला ना, की हे सेलर जे आहे ना, या ठिकाणी एकदा प्राईज आली आणि हे सेलर जे आहेत ना, हे काय झाले, थोडेसे कमजोर दिसले या ठिकाणी. आणि या ठिकाणी बायर आहे ना, बायर थोडेसे काय झाले या ठिकाणी, स्ट्रॉंग दिसले. बायरने या ठिकाणी होल्ड केला आणि बघतोय ना आपण प्राईस वरती गेली. ओके. तर मग आता जर बघितलं ना, या ठिकाणी एक गोष्ट अशी आयडेंटिफाय झाली की सेलर्सपेक्षा हे जे बायर्स, म्हणजे या सेलर्सपेक्षा हे जे बायर्स आहेत ना, हे स्ट्रॉंग या ठिकाणी आयडेंटिफाय झाले व दिसले. तर यांच्यामध्ये थोडीशी ताकद सेलर्सपेक्षा जास्त असते आणि ती आयडेंटिफाय झाली. त्याच्यामुळं काय झालं, बिटकॉइन आपला वरती गेला. ऑलराईट. बिटकॉइन वरती गेला आणि त्याच्यानंतर ज्यांनी, म्हणजे हे जे बायर्स होते ना, हे ह्या लेवलला ज्यावेळेस आलं ना प्राईस, तर ह्या लेवलला त्यांनी अगेन काय केलं, ह्या लेवलला त्यांनी अगेन थोडासा पुश केला बिटकॉइन आणि अगेन काय केलं, बाईंग ऑर्डर या ठिकाणी टाकल्या. त्याच्यामुळं आपण जर बघतो ना, या ठिकाणी काय झालेलं आहे, बिटकॉइन अपसाईडसाठी ट्रेड झालेलं आहे. तर अशा प्रकारे डिमांड आणि सप्लायचं या ठिकाणी काय होतं,
आपल्याला सिनेरिओ बघायला भेटतो. मग जो रेसिस्टन्स म्हणजे या खाली जर प्राईस आली असती ना, तर कदाचित मग परत सेलर्सची होल्ड झाली असती आणि बिटकॉईनमध्ये हे जेवढे बायर्स होते ना, त्यांचे या ठिकाणी स्टॉप लॉस हंट झाले असते. तर मग आपण डाऊन साईडचा ट्रेड या ठिकाणी आयडेंटिफाय केला असता. मग तेच जर आयडेंटिफाय कोणी करून दिलं आपल्याला, आपला जो बॉट आहे ना, या बॉटने आपल्याला काय केलं, ती सगळी गोष्ट आहे ना, ती प्रोसेस करून दिली आपल्यासाठी आणि ती आपल्याला काय करायला लावलं, त्याने या ठिकाणी आपल्याला बाय करायला लावलं. तर त्यानंतर आपण या ठिकाणी ट्रेड घेतला आणि आता बघतोय ना, तर आपण या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. प्रॉफिट किती झाला आपल्याला, तर प्रॉफिट अराउंड ₹2700 प्रॉफिट जनरेट झालेला आहे. आणि इंडियन मार्केटमध्ये देखील मी तुम्हाला आहे ना ट्रेड दिला होता आयडेंटिफाय करून. या ठिकाणी मी तुम्हाला एंट्री करायला सांगितली होती. त्याच्यानंतर बघतो ना, जवळजवळ आपल्याला म्हणजे मी 2 एंट्री केल्या होत्या. एक 40 पॉईंट या ठिकाणी भेटले आणि मला नंतर 61 पॉईंट भेटले आणि त्याची जो अपडेट आहे ना, आपला जो टेलिग्राम चॅनल आहे ना, हे टेलिग्राम चॅनल मी तुम्हाला दिला होता. 10:57 झालेले आहे. या ठिकाणी एक ट्रेड आयडेंटिफाय झालेला आहे. डाऊन साईडसाठी आपण काय करतोय, ट्रेड करतोय. बिटकॉईनला आपण या ठिकाणी शॉर्ट मारणार आहे. तर तुम्हाला मी लॉजिकही समजून सांगतो. स्टॉप लॉस आपण या ठिकाणी पहिला सेट करून घेऊ. तर हा ट्रेड थोडासा रिस्की आहे. कारण जर बघितलं ना, तर प्रायमरी ट्रेड हा अप आहे. आपण ट्रेंड अगेन्स्ट ट्रेड या ठिकाणी इनिशिएट केलेला आहे. ₹3500 टार्गेट आणि ₹3500 स्टॉप लॉस आपण या ठिकाणी ठेवून हा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. सध्या जर आपण बघतोय ना, तर आपली पोझिशन कॉस्ट टू कॉस्ट चालू आहे. बँक निफ्टीला या ठिकाणी आपण बाय करू शकतो. पण स्टील जर आपण मोमेंटम बघितला ना बाईंगचा, तर एवढा काही खास वाटत नाही आहे. तिथल्या तिथंच बँक निफ्टी हळूहळू वरती जाते. त्यामुळे स्ट्रॉंग मोमेंटम नसल्यामुळे ऑप्शनमध्ये देखील या ठिकाणी ना आपल्याला रिअलाइज मूव्ह दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो या ठिकाणी तरी बँक निफ्टीमध्ये आता एंट्री अवॉइड करतोय. आणि प्रिव्हियस ट्रेड जो होता ना, मी तुम्हाला या ठिकाणी शेअर पण केला होता. तर आता सध्याची पोझिशन जी आहे ना आपली -600 चालू आहे. ₹2300 ₹3700 आपले टार्गेट आहे. आणि तर आत्ता बघतोय ना, तर या ठिकाणी एक डाऊन ट्रेंड चॅनल ओपन झालेलं आहे. तर या ठिकाणी अजून एक प्रॉब्लेम आहे ना, की या ठिकाणी आपली जी बिटकॉईन आहे ना, बिटकॉईननी खूप वेळा सपोर्ट घेतलेला आहे. कदाचित ह्या वेळेस जर सपोर्ट घेतला ना, तर मग अपसाईडची मुवमेंट स्ट्रॉंग असणार आहे. आपले स्टॉप लॉस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. अदरवाईज जर बघितलं ना, मग ही कंटिन्यू मूव्ह जर आली ना, तर मग आपलं टार्गेट या ठिकाणी काय होतं, हिट होतं. तर हा ट्रेडचा सध्या काय झालेला आहे, प्लॅन झालेला आहे. आणि तेच जर बघतो ना, तर आपला जो बॉट आहे ना, तर बॉटने आपल्याला या ठिकाणी आता काय केलेलं आहे, सिग्नल देणं बंद केलेलं आहे. 11:30 नंतर ते काय करतं आपल्याला या ठिकाणी सिग्नल देणं बंद करतं. अगेन अपसाईडसाठी मुवमेंट होऊ शकते. ही अपसाईडची मुवमेंट स्ट्रॉंग असणार आहे. तर त्याच्यामुळे आपण ही जी पोझिशन आहे ना सध्या, तर ती खूप क्लोजली ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतोय आपण. तर सध्या प्रॉफिट बघतोय तर ₹2000 या ठिकाणी प्रॉफिट दिसतोय. तेच जर निफ्टी बघतो तेच जर बँक निफ्टी बघतोय ना, बँक निफ्टी जबरदस्त रिकवर झालेला आहे. जशी हा रेसिस्टन्स या ठिकाणी ब्रेक केला ना बँक निफ्टीने, स्ट्रॉंग एकदम बुलिश कॅन्डल या ठिकाणी काय आल्या, आपल्याला बघायला भेटल्या, व्हिजिबल झाल्या. त्याच्यानंतर बघतोय तर अपसाईडचीच या ठिकाणी मोमेंटम आहे. तर आपल्या बॉटने देखील या ठिकाणी आपल्याला काय केलं होतं, बायचा सिग्नल या ठिकाणी क्रिएट करून दिला होता. हा सेलचा सिग्नल क्रिएट नाही करायचं, का नाही घ्यायचे ना हे सेलचे सिग्नल, हा सेटअप मी तुम्हाला पहिला जो व्हिडिओ आहे ना आपल्या यूट्यूब चॅनलवर, त्यावर पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. का बरं हे व्हॅलिड नाही धरायचे, कारण जर बघितलं ना प्रायमरी मूव्ह अप होती, अप मूव्हमध्ये आपण रिव्हर्सल ट्रेड नाही घेतले पाहिजे आणि हे ट्रेडचं लॉजिक असतं आपलं. आणि मग अप मूव्ह जर प्रायमरी मूव्ह जर अपसाईडची असली ना, मग आपण अपसाईडचेच ट्रेड या ठिकाणी आयडेंटिफाय केले पाहिजे. आणि त्याच्या पण कंडिशन मी सांगितलेल्या आहे, कुठले ट्रेड अपसाईडचे घ्यायचे किंवा कुठले अवॉइड करायचे, ते देखील मी आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे सगळं. तर परत एकदा रिपीट करतो. जर सपोज प्रायमरी मूव्ह जर अप साईडची असली ना, आणि तर बायचा सिग्नल कसा घ्यायचा, तर सपोज हा रेसिस्टन्स आहे, ह्या रेसिस्टन्समध्ये आणि बायच्या सिग्नलमध्ये या ठिकाणी जर अंतर जास्त असेल ना, मग आपण काय करायचं, अपसाईडसाठी ट्रेड घ्यायचा. अदरवाईज हा रेसिस्टन्स पाशी जर आपला बाय सिग्नल क्रिएट होऊन थोडंसंच अंतर जर असेल ना, मग रिस्क अँड रिवॉर्ड नीट फॉलो होत नसाल ना, तर कमी क्वांटिटीत एंट्री करायची. तर अशा प्रकारे या ठिकाणी ट्रेडमध्ये एंट्री केली असते ना, तरी चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलो असतो. तर जनरली मी 1:1 रेशो या ठिकाणी काय करतो, घेण्याचा प्रयत्न करतो. आता जर बघतोय ना, तर या ठिकाणी बिटकॉइन काय होतंय, रिव्हर्स होतंय. ठीक आहे. जसं ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ही ट्रेंड लाईन ब्रेक होईल ना, आपण काय करतोय, हा ट्रेड एक्झिट करतोय ॲट कॉस्ट टू कॉस्ट. तर कदाचित आता काय होतंय, तो स्टॉप लॉसच हिट करतोय. या ठिकाणी एक रेसिस्टन्स आहे, पण तो रेसिस्टन्स तो जर फेस नाही ना केला त्याने, तर आपला स्टॉप लॉस इझिली काय होतोय, या ठिकाणी आउट होतोय. अदरवाईज मग आपण आहे ना, या ठिकाणी ₹2200 प्रॉफिट आपण या ठिकाणी बघून आलेलो आहे. आणि सध्या पोझिशन बघतोय ना आपली, तर 3300 म्हणजे जवळजवळ आपल्या स्टॉप लॉसच्या लेवललाच ट्रेड होती. ठीक आहे, या ठिकाणी आपला आहे ना स्टॉप लॉस हिट झालेला आहे. आपण चेक करून घेऊ की आपला स्टॉप लॉस किती नीट झालेला आहे. तर अशा प्रकारे बघतो ना, ₹3500 आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे. मागचा ट्रेड आपला ₹2700 होता. आणि हे जे ट्रेड आहे ना प्रिव्हियसली मी केलेले, याची 19 तारखेची याची देखील तुम्हाला या ठिकाणी मी रेकॉर्डिंग काय करतोय, याच्यानंतर लागणार आहे. आता मी ट्रेडिंग सेशन हा क्लोज करतोय, कारण 12:07 झालेले आहे. आणि इंडियन मार्केट जर बघतोय ना, इंडियन मार्केट एक अपमूव्ह झाली होती इंडियन मार्केटमध्ये. जस्ट अ मिनिट.
बँक निफ्टीमध्ये अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी क्रिएट झालेली दिसली आपल्याला. आणि आता जर बघतोय ना, तर आता बँक निफ्टी काय होती, टोटली साईडवेज झालेली आहे. म्हणजे अपसाईडची मुवमेंट देऊन त्यांनी काय आलेलं आहे, पूर्ण मोमेंटम लूज केलेलं आहे. तर ते फक्त आपल्या इंडियन मार्केटमध्येच बघायला भेटतं. तर इंडियन मार्केटमध्ये मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर 2 ट्रेड देखील सजेस्ट केले होते. ते दोघांचंही टार्गेट आपलं हिट झालं होतं. आणि आता काय करतोय आपण, हा जो ट्रेडिंग सेशन आहे ना, हा ट्रेडिंग सेशन क्लोज करतोय. अदरवाईज आत्ता जर बघितलं ना, बिटकॉइन जबरदस्त अपसाईडसाठी मुवमेंटसाठी ट्रेड होतं. आपण काय करतोय, बिटकॉइनला या ठिकाणी एक कमी क्वांटिटीमध्ये लॉंग करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जी चालू मुवमेंट आहे ना, त्या ठिकाणी आपण काय करू, कॅच करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे काय होईल, मला वाटतं की अपसाईडची जी मुवमेंट आहे ना, ती कॅरी होणार आहे या ठिकाणी. 1:1च्या रेषेने आपण त्याचं काय करू, टार्गेट आणि स्टॉप लॉस फिक्स करण्याचा प्रयत्न करू. कारण मुवमेंट जर बघितली ना, मुवमेंट एकदम मस्त आलेली आहे, ब्रेकआउट आलेलं आहे अपसाईडसाठी. आणि तो जर आपण कॅश इन नाही केलं ना, मग ॲज अ ट्रेडर आपण काय करतो या ठिकाणी, ट्रेडिंग बंद केली पाहिजे ना, मला असं वाटतंय. जबरदस्त 1:1च्या रेशोनी जर बघितलं ना, तर 5,400 टार्गेट स्टॉप लॉस या ठिकाणी आपण काय करूया, सेट करूया. तर बिटकॉइन बघतो ना, बिटकॉइनने काय केलं, अपसाईडसाठी या ठिकाणी ट्रेड दिलेला आहे. आणि बिटकॉइनचा रेसिस्टन्स हा आहे, रेसिस्टन्सपासून जर बघतो ना आपण, तर चांगलीच प्राईस या ठिकाणी अपसाईडला काय झालेली, ती क्लोज झालेली आहे. तर या ठिकाणी सध्या प्रॉफिट बघतोय ना आपण, 1,500 रुपये, 1,400 रुपये आपल्याला शो होतोय, 2,000 रुपये. ऑल राईट. तर 5,500 रुपये आपल्या या ठिकाणी काय आहे, त्याचं टार्गेट आहे. 2,300 रुपये, 3,000. ऑल राईट. 2,700, 3,000, 3,100. इझिली टार्गेट आपल्या या ठिकाणी हिट झालं पाहिजे. बरं झालं आपण काय केलं, स्ट्रीमवर थांबलोय, अदरवाईज मग ही गोष्ट आपण मॉनिटाईज नसतो करू शकलो. 5,000. ओके. 4,300. ठीक आहे. 4,300, 4,400, 4,600. एक पुश जर आला ना, तर मग आपलं टार्गेट इझिली हिट होत आहे. जबरदस्त अपसाईडची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला बघते. वन साईड मुवमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. 500. ओके 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 ओके. गो बिटकॉइन गो. 3,800, 4,000. दिस इज अ पॉवर ऑफ बिटकॉइन, दिस इज अ पॉवर ऑफ डायरेक्शनल इंडेक्स. युनी डायरेक्शनल जर बघितलं ना, तर आपलं बिटकॉइन आहे. म्हणजे एका बाजूला जर पळत जर असला तो एका बाजूनीच ट्रेड होतो. 5,400. ठीक आहे, चला या ठिकाणी आपलं टार्गेट देखील हिट झालेलं आहे. ह्या ट्रेडमध्ये आपण 5,500 प्रॉफिट जनरेट केला आहे. आणि प्रिव्हियसली 3,500 रुपये लॉस केला होता. आणि प्रिव्हियसली 2,700 रुपये या ठिकाणी आपण प्रॉफिट जनरेट करू शकलो होतो. तरी जर बघितलं ना आपण, तर आज आपला अकाउंट साईज जवळजवळ 1,71-74चं होतं. दोन 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 2,74च होतं. तर 2,80 या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बघायला भेटतं. आणि बिटकॉइन तर मी तर बोलतो अप्पर साईडलाच या ठिकाणी ट्रेड होणार आहे. स्टील आता आपण काही ट्रेड घेत नाही या ठिकाणी, कारण आपला जो बॉट आहे ना, या ठिकाणी आपल्या बॉटने काय केलं होतं, सिग्नल आपल्याला देणं बंद केलेलं आहे 11:30 नंतर. अपसाईडची मुवमेंट झालेली, म्हणून सांगतो सायकोलॉजी आणि ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. हा ट्रेड मी इनिशिएट नसता केला, तुम्हाला सांगतो. जर हा ट्रेड जर इनिशिएट का नसता केला हे सांगतो, मला ट्रेडमध्येच एक्सपिरियन्स आहे, मला प्राईज ॲक्शन माहिती आहे. मला हा जो इंडेक्स आहे ना, बिटकॉइन, हा मला माहिती हा कसा ट्रेड होतो, याच्यात रिक्स एंड रिवॉर्ड कसा फॉलो होतो. आणि लिटरली हा इंडेक्स जो आहे ना, अपसाईडसाठी जर ट्रेड झाला ना, असा ब्रेकआउट जर आला ना, तो ब्रेकआउट रिस्पेक्ट करतो. तुम्ही बघितलं ना, तर जर बघितलं ना, तो युनिडायरेक्शनल आहे. म्हणजे जर त्यांनी अपसाईड दाखवली ना, अपसाईडसाठी ट्रेड करणार, डाऊन साईड दाखवली तर डाऊन साईडसाठीच ट्रेड करणार. अशा पद्धतीने तो ट्रेड करतो. त्याच्यामुळे मला ह्या इंडेक्समध्ये ट्रेड करायला खूप इंटरेस्ट आहे. 2,80चा या ठिकाणी आपण अकाउंट साईज नेलेली आहे. आणि ट्रेड जर बघतो ना आपण, तर जवळजवळ आपण आत्ता 4,500 या ठिकाणी प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. मोठी ट्रेड या ठिकाणी मी घेत नाही. मोठी ट्रेड घेणार कधी माहिती की, ज्यावेळेस माझी अकाउंट साईज 5,00,000च्या पुढे जाणार ना, त्यावेळेसच मी त्या पद्धतीने करणार आहे. आणि लवकरच मी इंस्टाग्रामला देखील एक चॅलेंज घेऊन येतोय, 90 डेज थार. ते चॅलेंज देखील मी या ठिकाणी काय करणार आहे, घेणार आहे. तर अशा प्रकारे मी काय करतोय, आपला हा जो ट्रेडिंग सेशन आहे क्लोज करतोय. आता आज बघितलं ना, आज 20 तारीख आहे. आणि काल देखील मी ट्रेडिंग केली होती. मग कालचा तो इंटरेस्टिंग पार्ट जो आहे ना, रिक्स एंड रिवॉर्ड आणि मार्टिंगल 4च्या लेवलनी मी हा 10,000चा प्रॉफिट कसा जनरेट केला ना, बॅक टू बॅक 2 स्टॉप लॉस नंतर, ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. तर तेही नक्की वाचा, तेही नक्की बघा. त्यामध्ये खूप इन्फॉर्मेशन आहे.
खूप लर्निंग्स आहेत. तर अशा प्रकारे मी काय करतो या ठिकाणी हा जो ट्रेडिंग सेशन आहे ना, हा क्लोज करतो. आपला जो व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओला नक्की लाईक करत जा, नक्की कमेंट करत जा. तुमच्या मित्रापर्यंत नक्की पोहोचवा. तुम्हाला त्यांना देखील ही लर्निंग शिकता आली पाहिजे. तर अशा प्रकारे हा ट्रेडिंग सेशन मी क्लोज करतो. ओम नमः शिवाय. 12 वाजून 5 मिनिटं झालेले आहे. आत्ता सध्या जर बघतोय ना, तर आपण बिटकॉइन अनालिसिस करायला घेऊ. या ठिकाणी तर मी ट्रेड केले नव्हते. थोडासा बिझी होता. आत्ता जर बघतोय ना, एक डाऊन साईडची ट्रेड घेण्याची मला आहे ना, या ठिकाणी अपॉर्च्युनिटी भेटते, आयडेंटिफाय झालेली. तर मी काय करतो, पहिले एंट्री बनवून घेतो. त्यानंतर आपल्याला ट्रेड एक्सप्लेन करतो. तर या ठिकाणी जर बघितलं ना, तर ही इम्पल्सिव्ह बाईंग आली होती. इम्पल्सिव्ह बाईंग इन द सेन्स एक अपसाईडची मुवमेंट कॅरी फॉरवर्ड होती. आपण थोडासा रिव्हर्सल ट्रेड या ठिकाणी इनिशिएट केलेला आहे. तर आपण जर बघतो ना, या ठिकाणी आपण काय केलं आहे, बिटकॉइनला शॉर्ट केलेलं आहे. त्याचा टार्गेट आणि स्टॉप लॉस आपण काय करू, या ठिकाणी सेट करून घेऊ. अदरवाईज जर फास्ट मोठी मूव्ह आली ना, त्या ठिकाणी आपल्याला थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. 1:1च्या रेशोने आपण त्याचा टार्गेट आणि स्टॉप लॉस या ठिकाणी सेट करण्याचा प्रयत्न करतोय. लॉस लावलेलं आहे. या ठिकाणी मी काय केलेलं आहे, बिटकॉइन शॉर्ट केलेलं आहे. बिटकॉइन शॉर्ट करण्यामागचं लॉजिक एवढंच होतं, की या ठिकाणी रेसिस्टन्स दिसत होता. या ठिकाणी प्रिव्हियसली जी आहे ना बिटकॉइन थोडासा काय झाला होता तो डाऊन साईडसाठी ट्रेड होत होता. स्टील आपण काय करतो, आपला बॉटने आपल्याला या ठिकाणी ना सिग्नल देणं आत्ता बंद केलेलं आहे. 11:30 नंतर आपला बॉट आपल्याला सिग्नल देणं बंद करतो. आणि आपण आत्ता जो आहे ना आपल्या ट्रेडिंग एक्सपिरियन्स जो आहे ना त्यावर आपण या ठिकाणी ट्रेड इनिशिएट करतोय. स्टील हे जे ट्रेड असतात ना, रिस्की ट्रेड असतात. कारण आपण या ठिकाणी ना कुठल्याही प्रकारची बॉट किंवा आपण कुठल्याही प्रकारचं मेकॅनिकल यूज नाही करत आहे या ठिकाणी. तर आपला जो टेक्निकल नॉलेज आहे ना, आपलं बेस ऑन टेक्निकल नॉलेज, ह्युमन एरर होण्याची शक्यता याच्यात खूप जास्त असते. तर तरी स्टील आपण या ठिकाणी एक ट्रेड पंच केलेला आहे. 1:1च्या रेशोने आपण बघितलं ना, एक ₹2,000 प्रॉफिट आणि ₹2,000 या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवून आपण हा ट्रेड 12 वाजून 14 मिनिटं झालेले आहे. या ठिकाणी आपण बघतोय ना, तर आपला एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे. कॅरी मुवमेंट झालेली. याच्यामुळेच मी काय करतोय, आपला बॉट जर अवेलेबल नसला ना, मी ट्रेडिंग अवॉइड करतो. कारण जर बघितलं ना, मी हार्डली म्हणजे एकही ट्रेड या ठिकाणी घेतला नसेल 11:30 नंतर. त्यामुळे म्हणतो मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहे. आपला जो सेटअप आहे ना, तो इम्पॉर्टंट आहे. आता जर बघतो ना, या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झालेला आहे. दॅट्स वाय आय एम नॉट कम्फर्टेबल विदाऊट ट्रेडिंग विदाऊट बॉट. तर अशा प्रकारे बघतो ना, अपसाईडची या ठिकाणी मुवमेंट झालेला आहे. तर आता जर कॅपिटल साईज बघतो ना आपण, ₹2,69,000 या ठिकाणी आपली आता कॅपिटल साईज आहे. चा स्टडी नीट करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल नाही होऊ शकत. आपला बॉट आहे ना, आपला बॉट खूप आपल्याला हेल्प करतो. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, आपण या ठिकाणी रिव्हर्सल ट्रेड घेतला होता. दिस इज हाव आवर ह्युमन माइंड वर्क. आपलं ह्युमन माइंड जो आहे ना, तो कायम असं चुकीचे ट्रेड, चुकीचे निर्णय या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी बिटकॉइन लाँग केलेला आहे. बिटकॉइनला आपण काय करून घेऊ, स्टॉप लॉस आणि टार्गेट या ठिकाणी पहिला सेट करून घेऊ. लॉंगचा ट्रेड असल्यामुळे प्रिव्हियस स्विंग लो जो आहे ना, त्याच्या खाली आपण काय करतोय, याचा स्टॉप लॉस ठेवतोय आणि 1:1च्या रेशोने त्याचा टार्गेट आपण काय करतोय, ठेवतोय. सध्या जर आपण रिस्क अँड रिवॉर्ड बघितला ना, तर ₹3,800 स्टॉप लॉस आणि टार्गेट या ठिकाणी आपला फिक्स झालेला आहे. तर या ठिकाणी आपण एक शॉर्ट ट्रेड बिल्ड केला होता. या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झाला. अगेन आपण या ठिकाणी काय केलं, लॉंग ट्रेड या ठिकाणी इनिशिएट केलेला आहे. आणि सध्या जर बघतो ना, या ठिकाणी एक रेसिस्टन्स, हा रेसिस्टन्स जर फेस केला ना, अगेन आपला या ठिकाणी स्टॉप लॉस होण्याची काय शक्यता दिसते. आणि त्याचबरोबर आज थोडीशी ओव्हर ट्रेडिंग होण्याची शक्यता आहे. कारण जर बघितलं ना, तर आज बॉट पण आपल्या या ठिकाणी काय आलेला आहे, क्लोज झालेला आहे आणि 12 वाजून 18 मिनिटं झालेले आहे. तर आत्ताचा जर लॉस बघतो ना आपण, ₹700-600 या ठिकाणी लॉस दिसतोय. ज्या एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्ही गेन केलेले आहेत ना, त्याच्यापेक्षा ज्यावेळेस तुमचा ड्रॉडाऊन फेज चालू असतो ना, त्याच्या डबल तुम्ही या ठिकाणी एक्सपिरियन्स गेन करतात. तर हे जे एक्सपिरियन्स आहेत ना, तर मग ही जी नेक्स्ट अपसाईडची तुमची जी मूव्ह येते ना, म्हणजे अपसाईड तुमचं अकाउंट जातं ना, किंवा तुमचा जेवढा पण तुम्हाला एक्सपिरियन्स यायला असतो ना, तो एक्सपिरियन्स नंतर तुम्ही जो एक्सपिरियन्स कामी लावून जेवढा पण प्रॉफिट जनरेट करशाल ना, त्याचं हा डिपेंड आहे तुम्ही किती यावर वर्क केलेलं आहे, यावर कोणती गोष्टी तुम्ही वर्किंगमध्ये ठेवल्या, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहे. त्याच्यानंतर त्याची मग अपसाईडची स्ट्रेंथ डिसाईड होती. तर अगेन मग एक फॉल अगेन येतो. असा ही जी जर्नी आहे ना, ही जर्नी कंटिन्यू चालू असते. तर ह्या जर्नीमध्ये ना आपल्याला इम्पॉर्टंट गोष्टी अशा असतात ना, लर्निंग जी आहे ना आपली, ही कायम आपल्याला लक्षात ठेवायची असते. आणि अकाउंट जे आहे ना आपलं नीट मॅनेज करायचं असतं. अदरवाईज काय होतं, तर अदरवाईज आपला जो आपलं जे सायकोलॉजी वगैरे आहे ना, या गोष्टींचा पार्ट जो आहे ना, तो आहे तिथंच राहून जातो. आत्ता बघितलं ना, ₹1,200 आपल्याला लॉस चालू आहे. तर अशा प्रकारे जर अकाउंट साईज बघितली ना, 2,57,000ला आलेली आहे आपली. आपला जो यूट्यूब चॅनल आहे ना, यूट्यूब चॅनलवर मी एकूण एक ट्रेड या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे एक सिरीजच या ठिकाणी चालू केली होती. आपण बघतोय ना, तर या ठिकाणी मी जवळजवळ 1,30,000चं अकाउंट या ठिकाणी बिल्ड केलं होतं. तर त्यामध्ये फंड इन्फ्यूज केला होता आणि आत्ता बघतोय ना, तर 2 या ठिकाणी 60चं आपलं या ठिकाणी अकाउंट या ठिकाणी तयार झालेलं असतं. विथिन किती 12 सेशन्समध्ये मी तर बोलतो 12 दिवसाची ट्रेडिंग आहे आपली फक्त ही. तर याच्यामध्ये आपण जवळजवळ आहे
ना पर डे 10,000 रुपीज प्रॉफिटने या ठिकाणी काय करतोय, प्रॉफिट जनरेट करू शकलेलं आहे. जर बघतोय ना तर 1100 रुपये या ठिकाणी मायनस दिसत आहेत आपल्याला. तर बिटकॉइन काय करतोय, बिटकॉइन सध्या डाऊन साईडसाठी ट्रेड होण्याची दाट शक्यता आहे. कारण या ठिकाणी जर बघितलं ना, एक शार्प रेड कॅन्डल या ठिकाणी काय झाली होती, फॉर्म झाली होती आणि हा रेसिस्टन्स कदाचित बिटकॉइन रिस्पेक्ट करू शकतो. हा रेसिस्टन्स जर बिटकॉइनने रिस्पेक्ट केला ना, तर आपला जो आत्ताचा जो स्टॉप लॉस आहे ना, तो या ठिकाणी व्हायची शक्यता आहे. तर अशा प्रकारे काय होतं, आपण हा ट्रेड जो आहे ना तो चालू ठेवतोय. सध्या जर बघतोय ना आपण, तर या ठिकाणी आपला एक स्टॉप लॉस हिट झालेला आहे. बॅक टू बॅक 2 स्टॉप लॉस आपले हिट झालेले आहे. तर आत्ता जर बघतोय ना, तर आपल्या अकाउंट साईज 2.65 2.71 वरून 2.65 आलेली आहे. या ठिकाणी जबरदस्त डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी क्रिएट झाली आणि सध्या जर बघतोय ना, तर आपण काय करतोय, 0.4च्या मार्टिंगलनी बिटकॉइन या ठिकाणी शॉर्ट करतोय. 1:1चा रेशो आपण त्या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करणार आहे. मी तुम्हाला सांगताना त्यामुळे बऱ्याच वेळा हे सांगत असतो ना, की त्याच्यामुळे टेक्निकली गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आपला जो बॉट आहे ना, प्राइस लाईन बॉटने आपल्याला या ठिकाणी सेल सिग्नल जनरेट करून दिला असता. या ठिकाणी आपल्याला एंट्री करायला सांगितली असती. त्याच्या 1:1च्या रेशोने आपण या ठिकाणी आपलं आत्ता जर बघितलं तर टार्गेट देखील हिट झाला असतं. पण आपण काय करतो, ॲज अ ह्युमन बिहेवियरने आपण काय करतो, या ठिकाणी ना उलटे रिव्हर्सल ट्रेड घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या या ठिकाणी टार्गेट आणि स्टॉप लॉस हिट होतात. या ठिकाणी देखील जर बघितलं ना, आपण काय केलेलं आहे, बिटकॉइन शॉर्ट केलेला आहे. हा ट्रेड घेतला नाही पाहिजे, पण आपण काय केलेलं आहे, इम्पल्सिव्ह नेचरने या ठिकाणी आपण हा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. सध्या जर प्रॉफिट बघतो ना आपला, तर 200 रुपये 300 रुपये या ठिकाणी दिसतोय. त्याच्या 9,300 9,000 10,280 या ठिकाणी आपलं काय आहे, टार्गेट आहे. आणि आपण जर बिटकॉइन बघतो ना, या ठिकाणी शॉर्ट केला होता आपण. त्यानंतर आपल्याला जवळजवळ या ठिकाणी 5-6 हजार रुपये मायनस दाखवले. आता बघतोय ना, 9,300 9,300 या लेवलला आता काय करतोय, प्रॉफिट जनरेट झालेला दिसतं आपल्याला 9,800. ऑल राईट, या ठिकाणी जर सपोर्ट घेतला ना, तर कदाचित इम्पल्सिव्ह या ठिकाणी आपलं एक टार्गेट हिट झालं आहे. टार्गेट जर बघितलं ना आपण, तर कितीचं हिट केलेलं आहे, जवळजवळ 10,000चं या ठिकाणी टार्गेट आपण हिट करू शकलो आहे. तर खूप वेळ ह्या ट्रेडमध्ये बसलो होतो, अराऊंड 1 तासाच्या वरती या ट्रेडमध्ये बसलो होतो. तर प्रिव्हियस ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झालेला 3800 रुपयाचा. त्याच्यानंतर प्रिव्हियस ट्रेडमध्ये आपल्याला 2,000 रुपये 2100 रुपयाच्या ठिकाणी लॉस झाला होता. आणि जर सध्या बघतोय ना, तर 4400 रुपये आपण या ठिकाणी आजच्या मॉर्निंग सेशनमध्ये प्रॉफिटमध्ये आहे. तर इव्हनिंगचं सेशन देखील आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहे. 0.40च्या मार्टिंगलला आपण या ठिकाणी आलो होतो. आणि सध्या जर बघतोय ना, तर आपण स्टार्ट 0.10च्या लॉटपासून केलं होतं. त्याच्यानंतर 0.20, त्याच्यानंतर 0.40 अशा पद्धतीने आपण जर बघितलं ना, तर तिसऱ्या लेवलला आपण मार्टिंगलच्या गेलो होतो. तर अशा प्रकारचे तुमची जी सायकोलॉजी जर तुमची जरी खराब असली ना, तरी मार्टिंगलचा यूज करून आपण काय करू शकतो, आपलं जेवढं अकाउंट आहे ना ते रिकवर करू शकतो. अदरवाईज आपण प्रॉफिटमध्ये सुद्धा येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपले जे ट्रेड असतात ना, ते आपल्याला काय करावं लागतात, फॉलो करावं लागतात. आपली जी स्ट्रॅटेजी आहे ना, ते आपल्याला फॉलो करावं लागते. आणि सायकोलॉजीचं जर पार्ट बोललो ना आपण, तर सायकोलॉजीचा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये. कदाचित या ठिकाणी मायनसमध्ये बघून खूप लोक या ठिकाणी बघितलं ना, तर एक्झिट देखील करू शकले असते किंवा केलेलं असेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं ना आपण, या ठिकाणी आपण एक शॉर्ट साईडचा ट्रेड घेतला होता. या ठिकाणी आपला स्टॉप लॉस हिट झाला. अगेन आपण काय केलं, या ठिकाणी एक लॉंगचा ट्रेड इनिशिएट केला होता. आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि या ठिकाणी आपण शॉर्टचा ट्रेड केला. मग शॉर्टच्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झाला. अशा प्रकारे आज आपण 3 ट्रेड केले होते. तर तुमची जी सायकोलॉजी आहे ना, तुम्हाला थोडीशी ना तुमच्या साईटला पाहिजे. त्यानंतर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता. अशा प्रकारे आपण काय करतोय, हा जो ट्रेडिंग सेशन आहे ना, या ठिकाणी क्लोज करतोय. 1:10 झालेले आहे. जवळजवळ आपण 2 ते 3 तास सकाळपासून बसले होतो 4,000 रुपये कमावण्यासाठी. कष्ट असतात, तर लाईक करा आणि कमेंट करा तुमचे सजेशन. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, हा ट्रेडिंग सेशन क्लोज करतोय.